रस्त्यामध्ये जे काही असतात ऑन स्ट्रीट आणि ऑफ स्ट्रीट पार्किंग असतात की ऑफ स्ट्रीटमध्ये बरेच वेळा महापालिका पार्किंगचा बोर्ड किंवा नियमावली लावलेल्या असतात, परंतु त्याला हाताळण्याची हे नसतात. परंतु आता जसं माझ्या समोर एवढं सर्व जे काय आहे ते सर्व स्मार्ट मोबाईलचं त्याचं एक स्मार्ट ॲप्लिकेशन एक असणार आहे, जेणेकरून लोकांनी पेमेंट सुद्धा ऑनलाईन करतील, बुकिंग सुद्धा ऑनलाईन करतील आणि दिवसभराची पार्किंग बुक करता येतं, वर्षभराची पार्किंग बुक करता येतं. या अनुषंगाने यापूर्वी आयुक्त साहेबांच्या समोर येण्यापूर्वीच आम्ही व्यापारी संघटना जे आहेत त्यांच्या समोरही चर्चा केलं होतं. त्यांनी रेट्सच्या बाबत आम्हाला विचार करूनच ठेवायला सांगितलं होतं. रेट्स अत्यंत कमीच असणार आहे, बट ऑल शुड बी ॲप ड्रिव्हन असणार आहे की ऑन स्ट्रीट आणि ऑफ स्ट्रीट. ऑफ स्ट्रीट म्हणजे जे बंदिस्त ठिकाणी असलेलं जे आहे त्याच्यामध्ये वाहनांचं इन्शुरन्स पण त्या ठिकाणी काढता येईल दुर्दैवाने, कारण ज्या पद्धतीने पोलीस आयुक्त सर सांगत होते की बरेच वाहनं चोऱ्या जे आहेत ते पार्किंगच्या ठिकाणाहूनच चोरी होतात, परंतु दुर्दैवाने आपल्या मनुष्यबळ त्या ठिकाणी नसतात. आणि आपण हा जे टेंडरमध्ये जवळपास 1000 ते 1200 एवढं लोकांचा रोजगारी मिळणार आहे. त्यामध्ये 75% महिलांसाठी आरक्षण केलेलं आहे आणि त्यामध्ये ट्रान्सजेंडरना सुद्धा आपण आरक्षण ठेवलेलं आहे. जे काही ऑपरेटर येणार त्यांनी महिलांना आणि त्यासोबतच ट्रान्सजेंडरना प्राधान्याने नियुक्त आरक्षित केलेलं आहे. त्याच्याशिवाय त्यांना घेता येत नाही, कारण बरेच वेळा भांडण पुरुष ठेवल्यामुळे मग त्यावेळेला महिलांचे एखादा पेनल्टी लावत असताना अडचण होतो आणि महिला आणि ट्रान्सजेंडर आणि काही 25% म्हणजे मनुष्य मॅन त्या ठिकाणी ठेवून त्या ठिकाणी काम केलं जाणार आहे. पार्कला आहे का जागा आपल्याकडे काय नाही, भरपूर ठिकाणी जागा आहे, फक्त त्याला हार्डवेअर त्या ठिकाणी नाही आहे. हार्डवेअर म्हणजे त्या ठिकाणी नीट नट पेवर बसवलं नसतील, त्या ठिकाणी मार्किंग केलं नसतील, त्या ठिकाणी CCTV केले नसतील. ते ऑपरेटरनी दिट इज स्टडी, डिझाईन, बिल्ड, ऑपरेट, मॅनेज अँड मेंटेन अशा पद्धतीचा वेगळं टेंडर आपण त्या ठिकाणी केलं. ते ज्या ज्या ठिकाणी करत असताना त्या भागातील रहिवासी, त्या भागातील प्रमुख म्हणजे कॉर्पोरेटर असतील तर कॉर्पोरेटर आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि ट्रॅफिक डिपार्टमेंटचा परवानगी घेऊनच पुढे काम केलं जातं. बाजारपेठेमध्ये आहे त्याच्याकडे त्यांनी पार्किंगला जागा मोठी नाही, आपण आपल्याकडे परवानग्या दिलेल्या परवानगी ज्यांना दिलेल्या आहेत. आता नुकतंच आरसूलच्या संदर्भात 15 लोकांनी कोर्टामध्ये गेले होते की आमच्या कार्यवाहीला स्टे द्या आणि कोर्टाने त्याच्यामध्ये तर अजून स्ट्रिक्ट ऑर्डर्स केल्या की कोर्टाची मान्य न्यायालयाची आदेश आहे की त्यांनी बांधकाम जरी तुम्ही परवानगी दिली यू शुड चेक देअर OCs ऑल्सो, ऑक्युपेशन सर्टिफिकेट. ऑक्युपेशन सर्टिफिकेट बघत असताना मग त्याचा पार्किंग आहे का त्या पण बघावं लागेल, नसेल ते पण तोडा असे मान्य न्यायालयाचे आदेश. म्हणजे जे आम्ही प्रोसिजर फॉलो केलं तर अजून म्हणजे 100% प्रोसिजर फॉलो केलं तर खूपच कडक कारवाई करावं लागेल. ते म्हणजे आम्ही सर्व लोकांना विश्वासात घेऊन बाबा ऍटलीस्ट समोर तुम्ही पार्किंगचे जे स्पेस आहे त्या ठिकाणी तरी खुलं ठेवा, एवढा आपण आग्रह धरतो. फुलमंडी ते पैठण गेट रस्त्यावरती अंडरग्राऊंड मध्ये दुकानं उभारली आहेत, म्हणजे त्या दुकानात जाणार की त्यांच्या ग्राहक तिथे गाडी लावू शकत होते. मात्र आता जर त्यांनी दुकानं उभारली असतील तर मग त्यांना ते पार्किंग आम्ही त्यांना रिवाईज करावं लावू, मॉडिफाय करायला लावू. ज्या पद्धतीने परमिशन दिलेली आहे त्याच परमिशनचा तुम्ही अंमलबजावणी करायला सूचना करा.